हरिओम. बघा, रोजच्या कामांमध्ये बऱ्याचदा आपल्याला मानेचे त्रास होतात किंवा कधी कधी खांद्यांचे त्रास होतात आणि मग दैनंदिन जी आपली कामं असतात ती आपल्याला होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशे योगाचे प्रकार, काही आसनं, काही हालचाली, काही पूरक हालचाली किंवा काही गुडघ्यांसाठीच्या हालचाली, कंबरदुखी, पाठदुखी ह्याच्यासाठीचे काही व्यायाम, हे सगळं आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, म्हणजे नेहमीचे जे असतात, आता पालथं झोपूनचे काही व्यायाम प्रकार असतात बघा, काही पाठीवर झोपूनचे व्यायाम प्रकार असतात, काही बसूनचे व्यायाम प्रकार असतात आणि काही उभं राहूनचे पण व्यायाम प्रकार असतात. दरवेळेला आपण हे काही ना काही वेगळे वेगळे व्यायाम प्रकार आपण आपल्या आरोग्यासाठी देत असतो आणि बरेचसे आपण सोपे जे आहेत ते दिलेलेच आहेत. आता हे थोडेसे वेगळे आहेत बघा. आपण जेव्हा पालथे झोपतो, म्हणजे पोटावरती आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला असे कोणते प्रकार आपण करू शकतो की जेणेकरून आपले मानेच्या मागचे जे 7 मणके आहेत, ज्याच्यामधून आपण सारखे पुढे वाकून काम करतो, मोबाईलवर बघणं असू देत, लॅपटॉपवर बघणं असू देत, काही पार्लरची कामं करणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या असू देत, कोणी डेंटिस्ट असू देत, अशा बऱ्याचशा लोकांचं मानेमध्ये पुढे वाकण्याचं बरंचसं काम असतं. किंवा घरी ज्या हाऊसवाईफ काम करतात, कपडे धुणं म्हणा, पोळ्या करणं, स्वयंपाक करणं, ह्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळ खाली वाकून काम करावं लागतं मानेमध्ये आणि मग मानेचे त्रास हे आपल्याला सुरू होतात. तर दिवसातून एकदा का होईना आपण मान आपली चांगली सुदृढ राहावी, त्याच्यामध्ये गॅप होऊ नये, पुढे जाऊन आपल्याला सर्व्हायकलचा प्रॉब्लेम येऊ नये, यासाठी आपण कोणत्या हालचाली करू शकतो किंवा आपले खांदे दुखू नयेत. बऱ्याचदा काय होतं, फ्रोझन शोल्डर होतो. आपण ह्या खांद्यांच्या सांध्याची हालचाल करणाऱ्या बऱ्याचशा ज्या काही कृती आहेत त्या करत नाही आणि त्यामुळे किंवा काही जड उचलतो किंवा एकाच साईडला काहीतरी जड घेतो, सॅक असू देत किंवा जड काही असलं, जड एखादी पाण्याची बाटली असली किंवा जड काही सामान घेतलेलं जर आपण एकाच हातात घेतलेलं असेल, तर बऱ्याच वेळेला काय होतं, हा जो खांद्याचा जॉईंट असतो तो असा बॉल आणि सॉकेट सारखा असतो आणि त्याच्यामुळे हा जो खांदा आहे हा ह्या सॉकेट मधून थोडासा सैल झाल्यासारखा होतो, त्याची ग्रिप त्याच्यामध्ये राहत नाही आणि बऱ्याचदा हा खांदा, कुठला तरी एक खांदा दुखायला लागतो, हात वर जात नाही, आपल्याला कपडे घालता येत नाही, असे बरेचसे त्रास होतात. तर असे त्रास आपल्याला पुढे जाऊन होऊ नयेत किंवा झाले असतील तर ते बरे व्हावेत, यासाठी मानेची ताकद वाढवणे, खांद्यांची ताकद वाढवणे, ह्यासाठी आपल्याला पालथे झोपून कोणते प्रकार करता येतील ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. अगदी 5-6 प्रकार दिलेले आहेत, पण ते तुम्ही रोज करण्याचा प्रयत्न करा. खरं म्हणजे ते कमीत कमी 10 वेळेला असे 5 प्रकार केले गेले पाहिजेत. पण जर तुम्हाला सुरुवात करायची आहे, काहीतरी दुखतं आहे, तर तुम्ही कमीनी सुरुवात करा. अगदी 4-5च करा. तेवढेही होत नसतील तर 3-3 करा. सगळे प्रकार 5 प्रकार असतील आणि 3-3 वेळेला केले तरी सुद्धा 15 वेळेला करणं होईल. आणि जेव्हा तुमची ताकद वाढेल, मानेच्या मागच्या मणक्यांची ताकद वाढेल, खांद्यांची ताकद वाढेल, त्या वेळेला किंवा इथला जो पाठीचा कणा आहे त्याची ताकद वाढेल, त्या वेळेला तुम्हाला हे सगळे प्रकार थोडे जास्त वेळेला सुद्धा करता येणार आहेत. तर हे जे प्रकार आहेत बघा, तुम्ही कधी बघितलेत का किंवा तुम्ही स्वतः कधी केलेत का हे प्रकार, मला नक्की कमेंट करून कळवा. तर असे आपण नवीन प्रकार आता करून दाखवलेले आहेत, ते निश्चित करण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या हालचाली, म्हणजे बसलेल्या स्थितीमध्ये कोणते व्यायाम करू शकतो आपण, उभ्या स्थितीत कोणते व्यायाम करू शकतो आपण, हे सगळं येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. निश्चितपणे बघा, करा, खूप फायदे होतात. आरोग्य चांगलं तर आपण सगळी कामं जी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ती आपण करू शकतो. त्याच्यामुळे निश्चितपणे हे करून बघा. पालथ्या स्थितीतली आहे सगळी. आता बघा, आपण पालथ्या स्थितीत सुरुवातीला जाणार आहोत. बैठक स्थितीतून पालथ्या स्थितीमध्ये 1 2 3 4
5 6 पालथ्या स्थितीमध्ये आलोय. आता आपण जे 5 प्रकार करणार आहोत ते आता बघा कसे करणार आहोत. पहिल्या 1-2 प्रकारांसाठी आपल्याला कपाळाखाली थोडंसं काहीतरी कुशन घ्यायला लागेल. छोटी एखादी उशी वगैरे घ्या. आणि पहिला प्रकार बघूयात आपण. 1 ला आपले तळहात जे आहेत ते मानेवर ठेवायचेत. कपाळ टेकलेलं ठेवलंय आपण. चला आता श्वास सोडा. श्वास घेत हातांचे कोपरे वर करायचेत, खाली करायचेत. 1 2 3 4 5 छान. रिलॅक्स. हे कमीत कमी 10 वेळेला करायचंय. आपल्याला 5ही प्रकार दाखवायचेत. व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे आपण 5-5 वेळेला दाखवतो आहे. बघूयात आता आपण दुसरा प्रकार कसा करायचा आहे. दुसऱ्या प्रकाराला आपले तळहात जे आहेत ते कमरेवर ठेवायचेत आणि तळहात वरच्या बाजूला असले पाहिजेत. एकमेकांवर ठेवले तरी सुद्धा चालणार आहेत तळहात. आता कोपरे सैल सोडा खाली आणि श्वास घेत कोपरे वर घ्यायचेत, जास्तीत जास्त वर घ्यायचेत आणि पुन्हा खाली सैल सोडायचेत. 1 2 3 4 5 छान. स्वस्थ थोड्या वेळ विश्रांती घेत प्रत्येक 2 स्थितीतून विश्रांती घेत घेत प्रकार करायचे. आता बघूयात आपण तिसरा प्रकार कसा करायचा आहे. आपले हात पाठीमागे ठेवलेले आहेत आपण मांडीजवळ. एक हात पुढे पालथा ठेवायचा आहे, पुन्हा मागे जागेवर न्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 छान. बस थोडी विश्रांती घ्यायची. आता थोड्या वेळ अगदी मकर आसन. मकर आसन म्हणजे काय, पायामध्ये अंतर घ्यायचंय, हाताची घडी डोक्याच्या भोवती घालायची आणि थोड्या वेळ संथ श्वसन होऊ द्यायचे. जेव्हा जेव्हा आपल्याला पालथ्या स्थितीमध्ये काही हालचाली करून दमल्यासारखं होतं त्या वेळेला आपण मकर आसन घेऊन थोडी विश्रांती घ्यायची. चला आता विश्रांतीदायक स्थिती सोडायची आहे, पुन्हा पूर्वस्थितीला यायचंय. पुढचा प्रकार बघूयात आपण. आता थोडी आपल्या पाठीच्या कार्यक्षमता वाढेल असे पुढचे 2 प्रकार आपण बघणार आहोत. श्वास घेत पुढचा भाग थोडा उचललेला ठेवायचा आहे, तळहात पुढे ठेवायचे आणि आपण आता ना स्विमिंग केल्यासारखं करणार आहोत. बघा, सुलट तळहात टेकवायचे छातीजवळ. 1 गोलाकार हात फिरवत 2 3 4 5 उलट स्विमिंग करायचंय. 1 2 3 4 5 स्वस्थ विश्रांती घ्या. बघा, सुलट आणि उलट 5-5 वेळेला करताना आपण पूर्ण वेळ पुढचा भाग उचललेला ठेवलेला होता. त्याच्यामुळे आपली कार्यक्षमता पाठीच्या कण्याची खूप चांगली सुधारती, खांद्यांची ताकद वाढते, मानेची कार्यक्षमता सुधारते. असा हा आपण चौथा प्रकार बघितलेला आहे. यानंतर आपण आता अजून एक विश्रांती झाली की 5वा प्रकार बघणार आहोत. तयार होऊयात. यानंतर आपण बघूयात. आपले हात मानेवर ठेवायचेत आणि एका साईडला वळायचंय. आपल्या दंडावर एका बाजूला व्हायचंय, हा दंड वर करायचाय. त्या बाजूला व्हायचंय, हा दंड वर करायचाय. बघा, 3 4 5 पाठीच्या कण्याला पीळ पडतोय. बघा, 6 शिवाय ताण येतोय. 7 खूप छान. 8 9 10 आपल्याला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा करा आणि विश्रांती घ्या. स्वस्थ. बघा, हे सगळे प्रकार आपण आता बघितलेले आहेत. रोजच्या रोज आपण हे करायचे. कमीत कमी आपल्याला हे 10-10 वेळेला करता आले पाहिजेत, म्हणजे आपल्या
पाठीच्या कण्याची, खांद्यांची, मानेची कार्यक्षमता खूप चांगली सुधारणार आहे. सगळे प्रकार झाल्यानंतर सुद्धा 1-2 मिनिटांची विश्रांती घ्यायची आणि मग नंतर आपण रोजची कामं करू शकतो. त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करणं, सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.